श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी सकाळीच आवरून सगळं कपाट लावायला घ्यायला लागलेली आणि बघा इकडं मग रूम ही लावून घेतली, सगळं स्वच्छही करायचं होतं. त्यानंतर पोहे बनवले होतं, मग सगळ्यांना नाश्ताही दिला, मी पण केला. आणि नंतर इकडं पुरी नुसत्या पसारा काढायची कामं चालू होती. बहीण स्वयंपाक करणार होती म्हणून तिला कणिक ही मळून दिली आणि ती म्हणली की तू कपडे धुवा. आता तुम्ही म्हणसाल बहीण कशी काय, तर आम्ही मावस बहिणी सख्या जावाया, त्यामुळं मग ती माझी बहीण लागते, आम्ही एकाच घरातला आहे. त्यानंतर इकडं आई म्हणल्या तू कपडे धुती तर मी वाळत टाकते. इकडे ह्यांचं चाललेलं कोल्हापूरला जायचं उद्या नियोजन, त्यामुळं मग नंतर आम्ही बाहेर बसून जेवण हे केलं, मस्त थंड थंड पेलो. आणि इकडं मग मका नीट करायला लागलेली. आता कार्यक्रम म्हणलं तर 3 प्रकारच्या भाकऱ्या असतात, इकडं ज्वारी, बाजरी आणि मका. त्यानंतर मग जरा गेलते आमच्या खाल्लीकडच्या घरी. तर ही बघा माझ्या भावाची पोरगी आहे छोटूशी, इतकी छान आहे ना, 2.5 महिन्याचीच पोरगी आहे. तिला घेऊन जरा बसलेली. नंतर चुलत दिरानं गाडी आणली होती, मग तीच पूजायला आम्ही सगळे जण झालो होतो जमा. आणि नंतर पूजा ही केली मस्त अशी, मंदिरापुढंच गाडी लावलेली लक्ष्मी आईच्या. त्यानंतर बघितलं का हे छोटंसं घर आहे ना, इथंच माझ्या नवऱ्याचा जन्म झाला आहे, ते त्यांचं जुनं घर आहे. आणि मग ह्यांनीच गाडी ही जरा ही केली, नारळ ही फोडला, मस्त पेढे ही खाल्ले आम्ही सगळ्यांनी, छान पूजा ही केली. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.